राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार, कारण या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल। देशमुख कुटुंबाच्या याच्याबद्दल जी आत्मीयता ते आज दाखवतात, आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे, पण नाटकी आत्मीयता नाही आमची। आमचे जे ते खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आणि हे जे आता जे बोलतेत हे आका अमक तमक, आकाचे यांचे किती फोन झालेत, किती व्यवहार झालेत, काय आहेत हे सगळं तपासा, सीटीआर तपासा म्हणा पोलिसांना। इलेक्शन मध्ये म्हणजे हे प्रकरण घडायच्या आधी यांचे लागे बांधे काय आहे, त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा। हे सगळे लागे बांधे यांचं देणं घेणं आहे त्या वाल्मिक कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय, त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत। आत्ताच्या इलेक्शन मध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय। वाल्मिक कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कसं काय करताय, मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना, पण त्यांनी केलेल्याचे पुरावे, त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत। ते अजितदादांनाही मी पाठवले होते, सगळ्यांनाही माहिती। त्याच्यामुळे आता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा। आणि आता उशिरा का व्हायना जरांगे पाटलाच्या लक्षात आलं, मी जरांगे पाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की ह्यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय। त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चाललात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्व्हॉल्व झाले तर तुमचं नुकसान होईल, मी त्यांना सांगितलं होतं। आता त्यांनी सुद्धा त्याविषयी माझं नाव घेऊन सांगितलं की बाजवे काका सांगत होते, आणि निश्चितप्रमाणे त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा। तुम्ही लक्षात घ्या, आता तिथं जाऊन तिथं जरांगे पाटला पैशी जाऊन तिथं स्पर्धा करायला लागलेत की मी नेता का ते नेते। त्यांची सर यांना कधी येणार आहे? ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवायला नाही, देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जातंय तेही मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि कराडांचे संबंध कधीपासून आहेत हे एकदा सांगा ना लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचे काय काय म्हणजे व्यवहार कशामध्ये तुम्ही एक आहेत, कशामध्ये काय ते लोकांना सांगितलं पाहिजे।